मागून जे जे काही सूचना केल्या जातात त्या सूचनाची नोंद आम्ही या ठिकाणी घेतो. मी डायरी घेऊन बसलेलो आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करायची नैतिक जबाबदारी आमची आहे, कार्यकारी मंडळाची. संघटनेचं चाललेलं कामकाज, संघटनेच्या कामकाजासंबंधामध्ये तुम्हाला कृती संस्था महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपण अवगत करतो आणि त्यांच्या जिल्ह्यांना, जिल्हा कार्यकारी सदस्यांना ते अवगत करावा अशा प्रकारच्या आपल्या सूचना आहेत. त्याप्रमाणे सर्वसामान्य सदस्यापर्यंत मध्यवर्ती संघटना काय काम करते, जिल्हास्तरीय संघटना काय काम करते हे तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुप प्रत्येक जिल्ह्याचा आपल्याकडे आहे आणि त्या ग्रुपवरून आपण सांगण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. शेवटी एकी ही फार महत्त्वाची आहे. त्या दृष्टिकोनातून संघटनेचं चाललेलं कामकाज, या कामकाजाबरोबर काही सुधारणा आपल्याला अपेक्षित असतील त्या सुधारणा त्याविषयी सुद्धा आपलं मत मांडायला काही हरकत नाही. आणि शेवटी काम करताना आता माझ्यासारखा माणूस किंवा दानंदे मॅडम आहेत, आम्ही 2-5 लोक तर माझ्या मते राऊंड द क्लॉक काम करतो, 24/7. फार महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये काही रिन्युएशन मिळावं वगैरे असं नाही. आपल्या ज्ञानाचा समाजाला उपयोग झाला पाहिजे आमची संकल्पना माझ्या मनामध्ये आहे. आपल्या संघटनेचं ब्रीजवाक्यच असं आहे की मुळात तर सेवानिवृत्त झालेली लोक थोडीशी, नाही म्हणलं तरी थोडीशी बाजूला पडलेली माणसं आहेत, साईड ट्रॅक झालेली माणसं आहेत. आणि साईड ट्रॅक झालेली माणसांना एकत्र आणायचे. कुटुंबामध्ये दुसरा साईड ट्रॅक झालेला आहे बरं का, हे पण लक्षात घ्या. समाजाने साईड ट्रॅक केलं, शासनाने साईड ट्रॅक केलं, कुटुंबाने देखील आपलं साईड ट्रॅक केलं. अशी एक संस्था आहे. फक्त या संस्थेमध्ये आपल्याला एक चांगला होरायझन, एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून देण्याची ही अतिशय चांगली कारवाई आहे. आमच्या राम सरांनी आपल्याला सांगितलं की हे मोठं एक व्यासपीठ आहे. या ठिकाणी ऑक्सिजन मिळतो, माणूस प्रफुल्लित होतो, अशा प्रकारचं व्यासपीठ आहे. आणि तुमच्या विचाराशी समरस होणारी माणसं, तुमच्या समस्याशी समरस होणारी माणसं आणि तुमच्या समस्यांचं निराकरण याच प्लॅटफॉर्मवर होण्यासाठी जिल्हास्तरीय वेगवेगळ्या खात्यातली अधिकारी कर्मचारी ही ज्यावेळेस एकत्र येतील, ती मोठी जी ताकद आहे, ही ताकद माणसाला अतिशय चांगल्या जीवन जगण्यापर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत घेऊन जाणारी आहे, अशी माझी संकल्पना आहे. फार महत्त्वाची. हा मोक्ष जर मिळायचा असेल त्या संघटनेत आल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण घरात गेल्यानंतर आपल्याला काय परिस्थिती, मी तर सांगितली, मागे बोललो, परंतु तेच बोलतो थोडंसं. तर रिटायर झाल्यानंतर माणूस म्हणजे थोडासा साईड ट्रॅक मधला झाला. मी मगाशी शब्दप्रयोग आपल्याला वापरला, आपण साईड ट्रॅक झालेलो आहोत. घरात, दारात, समाजामध्ये, सोसायटीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आपल्याला व्यवहाराने पाहायला मिळते. मग आपल्या मनाची जी काही मानसिक अवस्था आहे दोलायमान झालेली, की मला कोणी विचारत नाही. आता घरामध्ये सुद्धा लिस्ट प्रायोरिटी आहे, समाजामध्ये सुद्धा लिस्ट प्रायोरिटी आहे, पण या ठिकाणी इक्वल प्रायोरिटीमध्ये आपण जगणार आहोत. सगळे अधिकारी आणि कर्मचारी, सगळ्या खात्याचे अधिकारी कर्मचारी. आणि हे अधिकारी कर्मचारी असे आहेत आमच्याकडचे की तुमच्यासारखे परत दुसरी माणसं आमच्याकडे उपलब्ध नाहीत, लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही इंडिपेंडंट कॅरेक्टर, इंडिपेंडंट अभ्यास, इंडिपेंडंट अनुभव संपन्न अशी ही माणसं आहेत. कारण त्यांच्या सर्व्हिस लाईफमध्ये 33 ते 35 वर्ष हा जो कालखंड त्यांनी घालवलेला आहे, तो कालखंड अतिशय अनुभव संपन्न असा झालेला आहे. आणि ह्या कालखंडाचा तुमचा जो अनुभव तुम्ही मिळवलेला आहे, तो अनुभव आता तुम्हाला जनतेसाठी, लोकांसाठी, समाजासाठी व्यतीत करायचा आहे शेवटच्या दमापर्यंत. जोपर्यंत आपल्या कुडीत पान आहे तोपर्यंत आपल्याला हे चालू ठेवायचं आहे. आणि हे चालू ठेवणं खऱ्या अर्थाने पुरुषार्थाचं मोठं काम असणार आहे बरं का. पण बरीच मंडळी आपल्याकडे काय असतंय, अहमपणा अजून पण काही फारसा गेलेला नाही, हे मला जाणवतो. मी प्रत्येक माणसाला साहेब म्हणतो, रावसाहेब म्हणतो, मॅडम म्हणतो, काय काय म्हणायचं तेवढं म्हणून टाकतो. मी सगळ्यात कनिष्ठ खाली समजून त्याच्याशी बोलत असतो. म्हणजे ज्युनियर इंजिनियर असला तरी तसंच बोलतो, ज्युनियर क्लार्कला पण तसंच बोलतो. याचं कारण असं आहे, आपण रिटायर झालो, त्या रिटायर झाल्यामुळं आपलं जे कवच कुंडल होती ती चालली गेलेली आहे. आता सर्वसामान्य माणसासारखं आपल्याला जीवन जगायचं आहे बरं का. आता अजिबात कोणी मोठा नाही, छोटा राहिलेला नाही. प्रत्येकाला परमेश्वराने ज्यांना बुद्धिमत्ता आहे त्यांनी बुद्धिमत्तेचा वापर करून संस्थेसाठी योगदान देण्याची गरज आहे. बरेच लोक आम्हाला म्हणतात, साहेब हे केलं पाहिजे, साहेब ते केलं पाहिजे. करू आपण, करण्याबद्दल दुमत नाही, पण तुमचं योगदान आमच्याबरोबर द्या ना. काहीतरी मसुदे द्या, कुठेतरी GR द्या. कारण शेवटी एकट्या माणसाने, मी नगरमध्ये सध्या काम करतो आहे, माझ्याकडे 1-2 लोक आहेत, एक टायपिस्ट आहे आणि दुसरा एक माणूस आहे. तर ते मॅक्सिमम काम उत्साव लागतं आपल्यालाच. आणि खूप तुम्ही मागणी जर माझ्याकडे केल्या ना तर मग माझी थोडी सशोपड होती, डिले होतं बरं का. मग तुमच्या मनात असं संघटना काहीच काम करत नाही असं चित्र दिसतं. आणि माझ्याकडनं जे काही काम तयार झालेलं आहे हे आमचे वरिष्ठ जे आहेत आपल्या संघटनेमध्ये त्यांना दाखवावं लागतं, त्यांचा सल्ला देखील घ्यावा लागतो बरं का. आणि शेवटी अध्यक्ष महोदयांचा सल्ला घ्यावा लागतो आणि नंतर तुमच्याकडून ते आम्ही प्रकाशित करतो, हे लक्षात घ्या. ते असं एका रात्रीत मला पोकळीनं वाटलं लगेच तुमच्यापुढे येऊन पडलं असा काही प्रकार घडत नाही बरं का. या सिस्टीममधून जावं लागतं आणि त्यामुळे बऱ्यापैकी वेळ होतो. त्यामुळं मी या निमित्ताने अशी विनंती करेल की आपल्याकडे अतिशय अनुभव संपन्न माणसं आपल्याकडे आहे, प्रशासनात काम केलेली माणसं आहेत, व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा वागणारी माणसं आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर त्यांनी त्यांचे अनुभव, त्यांना जे काही वाटतं त्या संबंधातलं ॲडिशनल राईटअप ज्याला आपण म्हणतो, काहीतरी थोडंसं लिहून जर दिलं आम्हाला तर थोडीशी मदत होईल आम्हाला आणि काम लवकर होईल आपलं.
आणि शेवटी काम करण्यासाठी मर्यादा आहेत बरं का. आता वय पण माझं तर बऱ्यापैकी 65-66 वर्ष वय फार झालं असं म्हणणार नाही, पण मला BP डायबिटीस आहे हे पण सांगायला हरकत नाही. तुम्हाला पण आहे तो सांभाळायचा. ते मित्र आहेत आपले, ते मित्राबरोबर राहायचं, जीवन जगायचंय, जोपर्यंत करता येईल तोपर्यंत आपलं काम करण्याचा निर्धार हा माझा आहे, तुमचा देखील असणार, यात शंका असायचं कारण नाही. तरी पण मी असे म्हणेल की आपल्याला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. शासनाकडे प्रलंबित बाजू मांडण्यासाठी आपल्याकडनं काही जी हुशार माणसं आहेत, ज्यांच्याकडे ज्ञानाचा साठा आहे, त्यांनी तो साठा खुला केला पाहिजे. फक्त साहेबाला कॉर्नर करायचं म्हणून जर प्रश्न करायला लागले तर मग थोडीशी अडचण होऊ शकते. आम्ही रागवणार नाही बरं का तुमच्यावर सुद्धा, असं जरी म्हणलं तरी रागवत नाही, कारण रागवणं हा विषय मी सोडून दिला, कारण आमचं जीवन जगणं क्षितिजाच्या पलीकडे चाललेलं आहे बरं का. क्षितिजापर्यंत आलेलं नाही, क्षितिजा संपलंय आता, कारण आपला कुटुंबातला जो भाग आहे, आपला कुटुंब प्रमुख म्हणून काम करण्याचा, तो बऱ्यापैकी संपला. तर रिटायर झाल्यानंतर राहिलं नाही, अर्थव्यवस्था संपली आपली. आता जी काही राहिलेली आहे ही समाज कल्याणासाठी काम करायचं आहे, सामाजिक उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत, त्यासाठी आपला सहभाग आम्हाला या ठिकाणी बऱ्यापैकी अपेक्षित असणार आहे. त्यामुळे उदारमनाने तो द्यायचा आहे. काही चुका होतील, काही अडीअडचणी असतील, काही वेळेस डिले होईल, तो सुद्धा आपण माफ करायचा आहे. आणि आपण जर मदत केली तर माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न संघटना कार्यकारी मंडळ करतोय आपलं, त्याबद्दल शंका नाही. आणि राज्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे माझा जो फोन नंबर आहे 9503052089 आणि आमचे इतर पदाधिकारी या फोन नंबरवर कधीही आपण संपर्क करू शकता. आणि मी सातत्याने प्रत्येकाचा काही फोन आल्यानंतर इमिडिएट जर उत्तर देता नाही आलं तरी सकाळी, दुपारी, संध्याकाळी ज्या वेळेस वेळ मिळतो त्यावेळेस आपल्याला संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. आणि एक मोठी संधी मला तुम्ही उपलब्ध करून दिली बरं का, म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने मोठे आहात, मोठ्या माणसाचं काम मोठंच असतं, त्यामुळं ती संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी तुमचा आभारी पण आहे. त्यामुळे या निमित्ताने मी असंही म्हणेल आपल्याला की आपण कमीत कमी आपल्याकडच्या काही समस्या असतील, आपल्याकडचं काही बोलणं असेल, कारण काय होतं जनरल बॉडी मागच्या 3 झाल्यानंतरचा माझा अनुभव असा आहे की सकाळी आपला उद्घाटनाचा समारंभ होतो, ते झालं का जेवणाचा प्रश्न येतो, जेवण झालं का बऱ्यापैकी चांगलं जेवण सरचिटणीस साहेब आमचे देतात बऱ्यापैकी, आणि चांगलं जेवण दिलं का थोडंसं ढेपालतो आपण, आणि मग संध्याकाळी 4 वाजता जायची काही असतील, जनरल बॉडीचे विषय बरेच असतात, मग ती सगळी लगबग होऊन जाती आणि प्रत्येकाला वाटतं लवकर आटवा लगेच जायचंय, ट्रेन आहे, काही पण असं वाटतं. आणि मग परिणामी काय होते, खूप घाई होती आणि घाईघाईत मग तुम्हाला बोलायला संधी मिळत नाही. ती संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून यावेळेस हा नवीन उपक्रम थोडासा आखलेला आहे. आणि याच्यामध्ये असा मुद्दा आहे, अध्यक्ष महोदय आपल्याला कल्पना आहे, त्यांचं जे जॉब चार्ट वगैरे मीच सांगणार आहे तुम्हाला. ते शिक्षण संस्थेचे सध्या चेअरमन आहेत. सातारा येथे अभिमत जे विद्यापीठ आहे कर्मवीर भाऊराव पाटील, त्या विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर देखील आहेत. आणि प्लस पुणे विद्यापीठामध्ये 2-3 कमिटीवर सदस्य आहे, पुणे महानगरपालिकेवर 5-6 ठिकाणी आहे. आणि सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत साहेब काम करतात बरं का, अतिशय न थकता, एकदम यंगस्टर, रिटायर झाले असं अजिबात वाटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि प्लस आपल्या संघटनेचं काम म्हणजे प्रश्न आपले अवघडच असतात, हे सरळ काहीच नसतात कधी. आणि मग या संघटनेचं काम करत असताना सुद्धा त्यांचे मार्गदर्शन घेतो, ते जरी आज उपलब्ध नसते, येणार आहेत ते आपल्याशी डायलॉग करतील, तोपर्यंत आपलं म्हणणं ऐकून घ्यावं आणि ते आम्हाला फॉरवर्ड करणं किंवा शासनापर्यंत आपल्या भावना पोहोचवणं आणि आपले प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच सहकार्य होईल, अशा प्रकारची भूमिका आमच्या मनात आहे. यानंतर कोणाला जर बोलायचं असेल मनमोकळेपणाने बोला, काय हरकत नाही, तर ते या ठिकाणी येऊन डाईसवर मांडू शकतात, बोलू शकतात, आपल्याला काही अडचण नाही. धन्यवाद.